तर एक मोठी बातमी यावेळेस समोर येते। जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरच्या हवाई हद्दीत ड्रोन दिसल्यामुळे सायरन वाजवण्यात आलेले आहेत। नागरिकांना घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीरमध्ये सध्या ब्लॅकआउट झालेला आहे। हवाई हद्दीत ड्रोन दिसल्यानं सायरन वाजवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। हवाई हद्दीमध्ये ड्रोन दिसले आणि त्यानंतर मात्र आता आपण बघतोय सावधानतेचा उपाय म्हणून या ठिकाणी आता ब्लॅकआउट झालेला आहे। हवाई हद्दीमध्ये ड्रोन दिसल्यानं हे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। जम्मूमध्ये यावेळेस पाकिस्तान्यांनी हे ड्रोन पाठवले की काय अशीच परिस्थिती आता उपस्थित झालेली आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय अधिकची माहिती? जम्मूमध्ये ब्लॅकआउट झालाय। पूर्ण ब्लॅकआउट जो आहे तो सेल केला गेलेला आहे। काही भागांमध्ये ड्रोन दिसले होते। पाकिस्तानकडून अनेक मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन पाठवले गेलेले होते। त्यातले काही ड्रोन पाडण्यात यश देखील आलेलं आहे अशी देखील माहिती मिळते। पण खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआउट जो आहे तो सगळ्या जम्मूमध्ये परिसरामध्ये केला गेलेला आहे। काही मोठ्या प्रमाणात जेव्हा अशा पद्धतीचे अलर्ट जो आहे तो यंत्रणेला आपल्याला मिळालेला होता, भारतीय रडारकडून अशा पद्धतीचा ज्यावेळी अलर्ट जो आहे तो दिला गेला त्यानंतर सगळ्या जम्मूमध्ये ब्लॅकआउट केला गेला आणि त्यानंतर मोठ्या पद्धतीनं ड्रोन जे आहे ते आल्याचे ते देखील पाडले गेल्याची माहिती मिळते। अनेक महत्वाच्या ठिकाणी हे ड्रोन्स पाठवले गेलेले होते अशा पद्धतीची देखील माहिती मिळते। तांबा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायरिंग ड्रोनच्या माध्यमातून फायरिंग केली आहे अशी देखील माहिती मिळते आहे। पण मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅकआउट केल्याच्या नंतर ची परिस्थिती जी आहे ती आता आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळते। ही जी माहिती मिळते त्या माहितीनुसार सायरन वाजवल्यानंतर प्रशासनाकडनं तातडीनं तर थोडं